तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक जेन्युइन रिव्ह्यू. तर ही गाडी मी कमीत कमी 2 वर्ष झालं यूज करतोय. तर त्याचे काय काय मेजर प्रॉब्लेम आहेत ते जे मी फेस केले ते तुमच्या संग शेअर करेल. तर पॉईंट असे आहेत की बाईक खूप हेवी मेंटेनन्सची आहे. बाईकचा मेंटेनन्स खूप जास्ती आहे. तर सर्व्हिसिंगचा जर विचार केला तर बाकीच्या गाड्यांना खूप कमी सर्व्हिसिंग कॉस्ट आहे. तर या गाडीला जातो 10,000पर्यंत सर्व्हिसिंग कॉस्ट, ते पण बाहेर. जर तुम्ही शोरूमला केला तर डिपेंड किती खर्च होतो ते शोरूमवाले सांगतील. तर ही बाईक मी बाहेरच सर्व्हिसिंग करतो आहे. तर प्रत्येक 6,000 किलोमीटरला तुम्हाला सर्व्हिसिंग करायला लागेल. 6,000 किलोमीटरला 10,000 रुपये खर्च हा साईडलाच तुम्हाला काढायला लागेल. पॉईंट नंबर 2, तर ही गाडी खूप जास्त हीट होते. जर तुम्ही सिटीत यूज करत असाल तर ते शेजारच्याला हे फील होतं की ही गाडी खूप जास्त गरम झालेली आहे. तर तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इनलाइन इंजिन असल्यामुळं ते समजू शकतं. पॉईंट नंबर 3, याचे डिस्पॅड लगेचच खराब होतात. बाईकचं वेट खूप जास्त असल्यामुळं याचे डिस्पॅड खराब होतात. डिस्पॅडची प्राईस मी 3,000ला पाठीमागचे डिस्पॅड टाकले होते. आणि हा एक्झॉस्ट मी AC प्रोजेक्टचा टाकलेला आहे, हा 45,000चा आहे. तर सध्या पुण्यात अशी कारवाई चालू आहे, लाऊड साऊंड असं काय आढळलं तर एक्झॉस्ट काढून बाईक सीज करतील. तर हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे. तुम्ही जर बाईकमध्ये पेट्रोल टाकत असाल तर त्याची नक्कीच काळजी घ्या. मी एकदा मला पेट्रोल मिळालं नव्हतं म्हणून साईडच्या पंपावरती टाकलं होतं. तर पेट्रोलमध्ये थोडासा कचरा आला होता, तेव्हा माझा फ्यूल पंप गेला. तर ती काळजी घ्या. फ्यूल पंपची कॉस्ट आहे 12,000 रुपये. हा पण मोठा ड्रॉबॅक आहे. तर हा ओरिजिनल AC प्रोजेक्ट आहे. तर याचा आवाज मी तुम्हाला एकदा ऐकवतो. आवाज खूप लाऊड आहे. माईकमध्ये वाटत नाही तुम्हाला क्लिअर ऐकायला येईल, पण खूप लाऊड आवाज आहे. एक मिनिट. कोल्ड स्टार्ट झालेलं आहे. आणखी आवाज आहे का? आवाज खूपच लाऊड आहे. कदाचित माईकमध्ये ठीक नाही ऐकू आलं. नेक्स्ट टाईम मी पब्लिकचं रिॲक्शन काय असतं ह्या बाईकबद्दल ते मी कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर ही बाईक मी सेकंड हँड घेतली होती. तर मला ही बाईक 4.5 लाखाला पडली होती. तर बाईकबद्दल मला एवढे 3-4 मेजर प्रॉब्लेम वाटले. ओव्हरऑल बाईक खूप चांगली आहे. 2 वर्ष झालं पर्सनली मी यूज करतो आहे. रोड प्रेझेंटेशन खूपच मस्त आहे. पब्लिक रिॲक्शन त्यातच पैसा वसूल असं वाटतं. तर तुम्ही नक्की बाईक घ्यायची असेल तर ही बाईक तुम्ही घेऊ शकता, असं मी रेकमेंड करेन. तर नेक्स्ट टाईम मी पब्लिक रिॲक्शन काय असतं ते मी दाखवतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.